हाय हॅलो नमस्ते, मी सायली तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. नवीन वर्षातला पहिला सण, नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष, आपलं तर गुढीपाडव्यापासून सुरू होतं. तर नवीन वर्षातला आजचा पहिला सण मकर संक्रांत. तर हा सण आपल्या नावाप्रमाणे तुमच्या आयुष्यात खूप गोडवा घेऊन येऊ दे. हे संपूर्ण वर्ष तुम्हाला एकदम छान गोड एकदम जाऊ दे. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन देत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आई सांगते सर्वांना आमच्याकडून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर आजचा ब्लॉग आहे मकर संक्रांत स्पेशल. तर लवकर उठली आहे, सगळी तयारी झालेली आहे. तयारी म्हणजे काय, तयारी तशी झाली नाही आहे. डब्बा चालू आहे कारण ह्यांना सुट्टी नाही आहे. डब्बा चालू आहे आणि तनिष सकाळी 3 वाजल्यापासून जागा आहे. तर मी आणि आई त्याच्यासोबत जागे आहोत आणि काही झोप भेटली नाही, तो आत्ता झोपला आहे. आणि आता मग शेवटी मी डबा करायला गेली तर डब्याची घाई चालू आहे. तर म्हटलं त्यातल्या त्यात काहीतरी शूट करूया कारण आजचा ब्लॉग बनवायचा आहे. कारण आज थोडं म्हणजे स्पेशल आहे, संक्रांत आहे. तर आणि आज एक छान गोष्ट आहे, ते म्हणजे हे बघा, गुलाब फुलं आहे मस्त आणि एकदम छान वाटते. मस्त गुलाब फुलं आहे आणि छान वाटते, म्हणजे आज सणा दिवशी असं छान काहीतरी झालं आहे. तर इथे आई झोका देते बाबूच्या पाळण्याला. झोपले साहेब, 3 वाजल्यापासून जागो. हा कुठलो गो, माका वाटलं झोपलो शानू. बापरे, मला वाटलं झोपले आहेत साहेब. आणि तयारी चालू आहे सगळी मकर संक्रांतीची. आज सर्वांची आंघोळ लवकर झाली आहे, फक्त बाबू राहिला आहे कारण थंडी आहे ना म्हणून. आणि माझी पण इथे डब्याची तयारी चालू आहे. तयारी डब्याची चालू आहे बघा. सगळा पसारा झाला आहे, जरा उशीर होत आला आहे, ह्यांना आता जायचं आहे कामावर. तर आज म्हटलं मकर संक्रांतीचं काहीतरी स्पेशल देऊया ह्यांना पण, म्हटलं पनीर पुलाव बनवूया. तर इथे सगळं पनीर वगैरे तळून घेतले, बटाटी शिमला मिरची, आणि इथे भात पण लावून घेतलं आहे. भात पण झालं आहे, फक्त फोडणीला द्यायचं आहे. कढई ठेवली आहे आणि फोडणीचं पण सगळं कापून झालं आहे. तर आता पुलाव बनवून घेते, तोपर्यंत ह्यांची पूजा होईल. इथे तनिषची आजी झोप, बाबूचा पाळणा झुलवते आणि बाबू झोपलाय. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझी झाली आहे रांगोळी काढून. रांगोळी काढताना शूट नाही करायला भेटली कारण इथे सर्वांची घाई चालू आहे ना, ह्यांना कामाला जायचं आहे. तनिष म्हणजे चिडचिडच करतो, त्याचं काय आलं काय माहीत. तरी ते रांगोळी काढायची, रांगोळी छोटासा पतंग काढलाय. आणि आता डब्याचं पण होत आलं आहे, थोडं थोडं बाकी आहे, म्हणजे झालंच आहे. झालं आहे पनीर भात, म्हणजे पनीर पुलाव नाही म्हणता येणार, पनीर फ्राईड राईस वगैरे असं करा. सगळ्या भाज्या अशा हे करूनच टाकल्यात. वाका आम्ही गोडच बोलतोय. आता सोनू जरासं भरव को, सोनू भरवा जरासं. आई ते का जरासं भरव, काढ ते का पाण्याच्या बाहेर काढ. मी आता झाला त्याची झोप सुटली. जरासं भरवा, त्याचं पहिलं सण आजचं. देवाच्या पण पाया पडो काय, पण नंतरच ह्या करू काय. थोडंसं भरवा आई. हा बाबू काढ. पप्पा काय रावले. तनिष दादा झोपेतून उठतायत, रात्रभर जागे राहतात. 3 वाजल्यापासून जागवा, कोणाकच झोप नाही, माका पण नाही आणि आईक पण नाही. बाबू ए शानू, ते पप्पा तिळगुळ भलवतात. तिळगुळ कोण खाणार, तनिष खाणार माझा तिळगुळ. ओ ओले व पप्पाने काय आणला, थांबा 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 थांबा. ओले थोडंसंच भरवा. तिळगुळ घ्या आणि
माझ्या बाबूचे पहिलं क्षण आले. खाता बघ अशी ती शमटुली. तुळशीत ठेवलास? तुळशीत ठेवा. ऐक देते मी. थांबा कागद देते. शानू काय बोललं पप्पानी? तुळशीत ठेवले ते गुळ. ऐक दिलास? आता मी देते. ऐक धरा. सगळं झालेलं आहे. देवाची पूजा वगैरे आणि इथे नाश्ता चालू आहे. नाश्ता करायला या. कसं झालं? आता पनीर पुलाव. आणि ते तनिष दादांच्या पाण्याला झोका द्यावा लागतोय कारण उठले तर काहीच करायला देणार नाही. झोपले 3 वाजल्यापासून जागे आहेत, त्याच्यामुळे आता झोप पूर्ण करतील आणि पुन्हा रात्रभर जागे राहते. सिलेक्शन चालू आहे कारण आज मकर संक्रांती आहे, तर कोणते कपडे घालायचे ते समजत नाहीत. आज सगळे माझ्या बाबूचे कपडे मोठे 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 आलेत. ही एक पॅन्ट बरी आहे, काळ्या कलरची बरी वाटते, पण ती पण खूप मोठी आहे. हा त्याच्या मामाने दिलेला ड्रेस आहे. 2 नंबर मामाने. अण्णा मामा. हा अण्णा मामाने दिलेला ड्रेस आहे, पण हा पण खूप मोठा आहे आणि एवढा घालून तो राहणारच नाही. असं बघते कुठचे आहेत. हा त्याच्या आत्तेने दिलेला ड्रेस आहे, पण तो पण मोठे. सगळे माझ्या बाबूला मोठे मोठे कपडे आलेत. हा एक त्यातल्या त्यात होईल आणि चांगला पण वाटतोय. पण होय ताई हो वाटत नाही अंगातलं केवढं तरी. लेंगो पण मोठा. होय हा पण वाटत नाही. ह्याच्यात बघूया काय आहे काय. हा ड्रेस एक आहे. हा मला खूप आवडला ड्रेस, पण हा पण होणार नाही. हो होय ताई वाटता होईत होईत काय ह्यो होत्याला वाटतं. बाबा ह्यो ड्रेस तुका होईत रे? अंगापेक्षा भोंगो मोठो नाही हो. काय आई ह्यो नाही होचो. हा ह्यो बघ ह्या एक होईल वाटतंय. जर हा नाही झाला तर सगळेच कपडे मोठे, भरपूर कपडे आले पण सगळेच मोठे आहेत. भाऊ ह्यो घालूया. शानू ह्यो घालू. फोटो काढूया. फोटो काढूया ह्यो घालून. हां बोलतोय. आता हुकारे देतोय. 2 महिन्याचं होईल ना. आता ओळखतो मम्माला. ओळखतो ना. अले हसते कशा असते नंगू कशा असते. कशा काय ए शानू इथे मम्मा. काय बोल. आता बोलतोय माझा बाबू. हो आता बोलायला शिकला तनिष. चल चाप्टर. हो हसतात. दाखवते थांब नंतर दाखवते. हसतात साहेब. हा पाणी होय पाणी ठेवलेलं आहे ना. आताच ठेवलं. हा बघते बघ. थंडी आहे जरा तापण दे. हा ड्रेस होतोय का बघते. जर हा नाही झाला तर ते बॉक्सातलेच कुठले तरी घालावे लागणार. लिटल हबचे ते दररोज घालतो ते. आज काहीतरी चांगलं घालायचं होतं, पण सगळे कपडे माझ्या बाबूक येत नाही आहेत. छोटू श्वा आणि सगळे कपडे मोठे मोठे. बघूया होतोय का काय होत. पॅन्ट मोठी अजून भरपूर थोडेसे गावले ते आणलं. मस्त बाई तो कलर भारी आहे. तो बाकून आई खालचं निळो आहे. तो लयच मोठो तो पण छान पण हा मोठो आलाय. जीनची पॅन्ट काय 6 महिन्यापेक्षा पण वर्षाच होईत तेव्हा होईत. लय मोठं मस्त. स्नूपी
यो मस्तच झालो हा लाईटीवालो. छान छान ड्रेस आहेत माझ्या बाबू केलेले, पण काय करणार सगळे मोठे मोठे. झालं आता सगळं, आंघोळ बिंगोळ झाली आणि तनिष दादाची तयारी झाली, औषध भरवून झालं आणि आजी आता ढेकर काढते आणि तनिष दादा झोपलेत. आई तो झोपलो होतो, आई तो झोपलो, तो ढेकर कसो काढतेलो माझ्या पायात मुंगळे भरले रे. सोनू ढेकर काढ, ढेकर ढेकर काढ. एवढे कपडे सिलेक्ट केला म्हणजे बघितल्यानंतर हा एकच ड्रेस आहे जो झाला माझ्या बाबूला आणि ज्याला व्यवस्थित झाला एकदम. थोडा मोठा होतोय आणि हे असे पेटणारले हळूहळू गे लागत माझ्या झिलाक. अशी आमची तनिषची तयारी झाली आहे. आज तयारी केली, कुठे जायचं नाही आहे, पण हे कपडे चांगले चांगले ते घालून टाकावे म्हटलं. थोडा वेळ घालून फोटो वगैरे काढले ना काही टेन्शन नाही असं. आणि तो झोपलाय, त्याची झोप काय. संक्रांतीचे नवीन कपडे. हो बाबूक माझ्या पहिलं सण आहे ना माझ्या बाबूचं संक्रांत. हो पहिली आहे ना मग सण. चला झोपलाय तोपर्यंत मम्मा काम करून घेते, आजी जाते बाजारात, जेवण बनवायचे. चला चला चला. नाही पेटत आहे, पेटला हो गेला. आजी पेटवता आगी नको लागत घे माझ्याची लाग चाप्टर. होय तर असं होतं आजचा व्हिडिओ. म्हणजे असं व्हिडिओ जास्त काही असं दाखवलं नाही, पण म्हटलं मकर संक्रांत आहे तर काहीतरी असं म्हणजे व्हिडिओ करूया. कारण पहिलाच सण आहे, मी पण यूट्यूब स्टार्ट केल्यावर आणि माझ्या बाबूचा पण पहिलाच सण आहे. तर म्हटलं काहीतरी असं म्हणजे शूट करूया जेणेकरून आठवण राहील, एक व्हिडिओच्या ह्याने तरी आठवण राहील असं. तर आता झोपला आहे तनिष. आणि कारण तो मी जसं बोलली रात्री जागाच होता, म्हणजे झोपलाच नाही. मी आणि आई दोघंही जागा होतो आणि मग तो झोपला आहे. तर आता घरची कामं वगैरे लादी वगैरे पुसायची ते पुसून घेते. आईचं जेवण चालू आहे. आज भात डाळ आणि कसली भाजी आई? मटर. हां मटरची भाजी आहे, कारण मटर स्वस्त आली आहे. तुम्ही पण आणून खाऊन घ्या. नंतर 200 रुपये किलो होते, आता काहीतरी 30-40 रुपये किलो झाली आहे. तर मटरची भाजी आहे आणि गोडमध्ये शेवयाची खीर आहे. कधीपासून मला खायची होती, तर 4थ्या गुरुवारी केली होती, तेव्हा खायला भेटली नाही. कारण तनिष लहान होता ना, तर तो काही जेवायला पण द्यायचं नाही. तर तेव्हापासून म्हणजे बनवेल म्हणून म्हणते. तर आज म्हटलं सण आहे तर बनवूया. तर आज शेवयाची खीर आहे आणि व्हिडिओ करायला भेटणार नाही कारण आत्ता झोपला आहे, त्याच्यामुळे मला पटपट सगळी कामं आटपावी लागणार आहेत. तर थोडं बाहेर पण जायचं आहे ना म्हणून. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.